Yes. Hello, friends. Structure of atom means under this we are going to consider modern electronic configuration means electronic configuration based on quantum theory. Okay. आणि ते शिकत असताना आपण सुरुवात म्हणजे तशी सुरुवात आणखी पण पूर्वी झालेली असती पण विचारात घ्यावा असं रुदरफोर्डपासून केली. रुदरफोर्डनी प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स म्हणजे हेवी मास ॲट द न्यूक्लियस म्हणाला तर आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही रुदरफोर्ड आपल्या स्टाईलनी सांगत असतो. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस म्हणजे प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स मेजर ॲटम मास ऑफ द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स टुगेदर इज ऑलमोस्ट मास ऑफ द ॲटम कारण मास ऑफ द इलेक्ट्रॉन्स निग्लिजिबल आहे. आणि प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स एकत्र जे असतात सेंटरला कमी जागेत ॲटमच्या व्हॉल्यूमच्या तुलनेमध्ये दॅट इमॅजिनरी बाउंड्री जे काय असेल दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लियस. ओके. अँड सो प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस इन एनी पाथ्स अँड ऑल पाथ्स. आणि मग त्याचे काही लिमिटेशन्स आले होते ते लिमिटेशन्स परत तोपर्यंत मग स्पेक्ट्रोस्कोपीचा एक्सपेरिमेंट आला. अर्लियर लेक्चर वी हॅव कवर्ड इट. जसं प्रत्येक लेक्चरला मी सांगत असतो कोणी नवीन असेल बरं किंवा पुन्हा पुन्हा तुम्हालासुद्धा आठवण करून देणे की तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चरपासून बघत पुढं आलं पाहिजे. गरज पडली तर एखाद्या पॉईंटसाठी परत मागचा एखादा पॉईंट रिवाईज केला पाहिजे. ओके. मग स्पेक्ट्रोस्कोपीचा एक्सपेरिमेंट आणि स्पेक्ट्रोस्कोपीचा एक्सपेरिमेंट हा स्पेक्ट्रोस्कोपीचा एक्सपेरिमेंट इथं लिहिलं आहे बघा. ओके. अँड इन दॅट स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट व्हॉट वी गॉट आता तो एक्सपेरिमेंट काय आहे वगैरे गो थ्रू अर्लियर लेक्चर. ओके. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स विच वर इमिटेड त्यांचे जे वेवलेंथ आहेत आता वेवलेंथ मिळाली की फ्रिक्वेन्सी काढता येते नाही का कारण का आम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी न्यू इंटू वेवलेंथ इज इक्वल टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनसाठी बरं काय सी कॉन्स्टंट कुणासाठी पण नाही सी. तर ठीक आहे मग ते त्याप्रमाणे कुठले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झाले त्याच्या वेवलेंथ हा जो स्पेक्ट्रा झाला. आणि मग हे ठराविकच फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झालेत म्हणजेच ठराविक वेवलेंथचेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झाले लाईन स्पेक्ट्रा अँड नॉट ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ऑफ नॉट ऑल फ्रिक्वेन्सीज वर इमिटेड म्हणजे हा डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रा लाईन स्पेक्ट्रा. आणि मग ती कुठली फ्रिक्वेन्सी होती त्याच्यावरून मॅथमॅटिकली आमच्याकडे एक इक्वेशन आलं या स्पेक्ट्रोस्कोप पहिला बोरचं मॉडेल होतं त्यावेळेचा तर त्याच्यावरून एक इक्वेशन आमच्याकडे आलं m into v into r मास ऑफ इलेक्ट्रॉन टँजेन्शियल व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन हे माहिती आहे आपल्याला एक्सप्लेन करताना लिहितो आहे मी बघा मास ऑफ इलेक्ट्रॉन v टँजेन्शियल व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन अँड रेडियस ऑफ दी ऑर्बिट बोरनी पहिल्यांदा वापरलं इज इक्वल टू आयदर h/2 पाय h प्लँक्स कॉन्स्टंट और n इंटू n म्हणजे 1 2 3 4 एका वेळेला एक भरायचं n इंटू h/2 पाय असं ते इक्वेशन आलं. आणि त्यामुळं m इंटू v इंटू r इज इक्वल टू n इंटू h/2 पाय. आता या इक्वेशनप्रमाणे आपण n इक्वल टू 1 भरलं तर जो r येणार नाही का मास ऑफ इलेक्ट्रॉन टँजेन्शियल व्हेलॉसिटी कॉन्स्टंट h कॉन्स्टंट पाय कॉन्स्टंट 2 कॉन्स्टंट त्यामुळे n इक्वल टू 1 भरलं की r मिळेल तो फर्स्ट रेडियस. n इक्वल टू 2 भरल्यानंतर जो r मिळेल तो सेकंड रेडियस म्हणजे फर्स्ट ऑर्बिटचा रेडियस. ऑर्बिट वर्ड आला तिकडं पहिल्यांदा ORBIT ऑर्बिट. नंतर काही बदल होतात ते पुढं आहेत. n इक्वल टू 3 भरल्यानंतर जे रेडियस मिळालं ते रेडियसला रिलेटेड जो पाथ सर्क्युलर पाथ त्यावेळेला सर्क्युलर पाथ बोर साहेबांच्या वेळेला ऑर्बिट नंबर 3 असा ऑर्बिट नंबर 4 आणि त्याला कॅपिटल लेटरमध्ये सुद्धा KLMN असं रिप्रेझेंटेशन दिलं होतं. आणि त्यामुळं मग फर्स्ट ऑर्बिट त्याची कॅपॅसिटी 2 तो भरला की द इलेक्ट्रॉन्स विल देन गो इन सेकंड ऑर्बिट वेन दॅट गेट्स फील्ड इलेक्ट्रॉन्स देन विल बी प्रेझेंट इन थर्ड ऑर्बिट. आणि असं इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस इन दिस गिवन ऑर्बिट्स असं ते बोरची थिअरी सांगते. आणि ॲज लॉंग ॲज इलेक्ट्रॉन इज इन द रिव्हॉल्विंग इन द गिवन ऑर्बिट इट विल नायदर इमिट नॉर ॲब्सॉर्ब. ओके. आणि सो इट इज स्टेबल. ते सगळं बोरची थिअरीमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर झालं. तोपर्यंत पुढं काय झालं इंट्रोडक्शन ऑफ पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप म्हणजे ॲक्च्युली हाय रिझोल्युशन टेक्निकली करेक्ट वर्ड हाय रिझोल्युशन. आपण नाही का आता पूर्वीचे
आपले इवन शूट करताना सुद्धा, किंवा टी व्ही पण आता HD, हायर HD नाही का, त्याच्याही पुढं. तर ते सगळे त्याप्रमाणे. म्हणजे मग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये जेव्हा सेम एक्सपेरिमेंट, म्हणजे सुरुवातीला तो हायड्रोजनचा एक्सपेरिमेंट केला होता, डायग्रॅम काढली होती तुम्ही बघा, ते मागे जाऊन पुन्हा बघा, नोट्समध्ये पण बघा. तर त्याच्यामध्ये काय लक्षात आले की ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन करस्पॉन्डिंग टू दिस फ्रिक्वेन्सी, दिस फ्रिक्वेन्सी, दिस फ्रिक्वेन्सी, दिस फ्रिक्वेन्सी, असे जे काही समजा एक 10-12 होते, मी रिप्रेझेंटेटिव्ह 3 काढलेत, आणि त्या फ्रिक्वेन्सीला रिलेटेड मग तो इक्वेशन, मॅथमॅटिकल इक्वेशन, आणि त्याच्यावरून मग n = 1 2 3 4 भरल्यानंतर फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन दोज गिवन ऑर्बिट्स. मग फर्स्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी संपली की सेकंड, थर्ड, असं ते होतं. बट इन पॉवर, बाय युझिंग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप वेन द सेम एक्सपेरिमेंट वॉज कॅरिड आउट, म्हणजे विथ हाय रिझोल्युशन, त्याची क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट झाली. ॲनॉलॉजी म्हणून मी ते वेट्स वगैरे सांगितलं होतं, 10 kg वगैरे. ओके, तर लक्षात आलं की ही जी आपण, ज्याला आपण एक लाईन म्हणत होतो, म्हणजे ह्या ठराविक फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झालेत, ती ही एक फ्रिक्वेन्सी आहे, ही एक फ्रिक्वेन्सी आहे, ही एक फ्रिक्वेन्सी आहे, अशा काही फ्रिक्वेन्सीज आहेत असं म्हणत होतो. तर असं लक्षात आलं की असं नाही आहे ॲक्च्युली. ओके, एका फ्रिक्वेन्सी या आता काही तशा मॅच झाल्या, जसं की समजा रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम आहे, ही समजून घेण्यासाठीची डायग्रॅम आहे, म्हणजे जे आहे त्याला मॅच होणारी, आणि आपल्या लेवलला, आपल्या लेवलला 12th लेवलपर्यंत गोष्ट क्लिअर करण्यासाठी त्या लिमिटप्रमाणे काढलेलं आहे. आपल्याला BSc थर्ड इयरला किंवा MSc त्या लेवलला गेलं तर यात आणखी जरा परफेक्शन येणार. आपला नीट, JEE असो, MST CET थिअरी, त्याच्यासाठी या टॉपिकमधून आपल्याला काय घेऊन जायचं आहे. तर पहिली गोष्ट महत्त्वाची समजून घ्या की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, क्वांटम जे आहे याच्यानंतर येणार आता पुढं, आणि सगळी केमिस्ट्री 11वी 12वीची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यायलाच पाहिजे. ते महत्त्वाचं टॉपिकचं महत्त्व 99.99% तेच महत्त्व आहे, आणि ते इझी आहे. पण ते ऑन व्हॉट बेसिस दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, क्वांटम थिअरीवर बेस्ड, व्हॉट इज द बेस ऑफ दॅट, तर त्याच्यासाठी हे थोडं शिकत असतो. आणि नीट असेल किंवा JEE असेल तर त्याला ते 100% ते महत्त्वाचं पहिल्यांदा. ओके, आणि प्लस त्याच्यामध्ये जो एखादा क्वेश्चन नीट किंवा JEE मेनला येऊ शकतो, CETला नाही, ते MST CETला. CET सोपी नसते, पण CETमध्ये काही टॉपिक्स नाही आहेत 11वीचे, पण ते करावेच लागतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लागतंच प्रत्येक टॉपिकला. ओके, 11वी 12वी. तर मग तुम्हाला डी बॉर्लायवर बेस्ड न्यूमेरिकल एक्झाम्पल्स किंवा MCQs, हायसेनबर्गवर बेस्ड, आता हे सांगायचं अजून, न्यूमेरिकल एक्झाम्पल्स किंवा MCQs. स्ट्रॉडिंजर्स ॲक्च्युली पुढं बोलतो मी, हे फक्त माहितीसाठी आहे, म्हणजे जे आपलं काही पुढचं आहे ते याच्यावर बेस्ड आहे, माहितीसाठी आहे. कारण हे परत याला TY BSc आणि पुढच्या लेवलचं स्टॅट्स मॅथ्स लागतं. मग ते करून मग शिकायचं म्हणल्यानंतर ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या स्टेजला आपण वापरूच शकणार नाही. तर वापरणार या स्टेजला, पण त्याचा बेस काय आहे, तर काही गोष्टी थोड्या मध्यम डिटेलमध्ये, काही गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह, बाबा असा काहीतरी बेस आहे असं. जसं स्पेक्ट्रोस्कोपी म्हणालं, मग स्पेक्ट्रोस्कोपी, त्यातलं इन्स्ट्रुमेंट, त्यांची अरेंजमेंट, त्याचं सर्किट, ते सगळं शिकतो का आपण इथं या स्टेजला नाही. पण ज्यांची ती फील्डच ती असेल त्यांना ते शिकावं लागेल. ओके, तर पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप आला म्हणजे काय झालं, तर असं लक्षात आलं की ही फ्रिक्वेन्सी, आम्हाला या फ्रिक्वेन्सीची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट झाली असं स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंटमध्ये, म्हणजे याला आपण स्पेक्ट्रा म्हणतो ना, जो स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंटमध्ये आम्हाला दिसलं होतं, ते पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये असं लक्षात आलं की ती त्या फ्रिक्वेन्सी, समजा ती काहीतरी असं रिप्रेझेंटेटिव्ह समजा 500 म्हणूया, 500, ते ॲक्च्युली 500ची फ्रिक्वेन्सी इमिटच झालेली नाही आहे. मी काल्पनिक आकडे घेतो, त्याला युनिट वगैरे वापरत नाही. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये लक्षात आलं की 500च्या आसपासच आहे, पण 500ची नाही आहे ती. एक 499 आहे, एक 501 आहे, म्हणजे फरक फार थोडा आहे. बट देर आर 2 लाईन्स, म्हणजे ही एक लाईन जुन्या स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंटप्रमाणे दिसत होती, आणि त्यामुळे एक लाईन समजून आपण मग तो ऑर्बिट काढला होता. आणि मग आता तसं ॲक्च्युली नाही आहे. ॲक्च्युली इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स 2 आहेत. नक्कीच तो पूर्वीचा एक्सपेरिमेंट पूर्ण चुकीचा आहे असं म्हणता येत नाही, कारण जे 2 आहेत ते व्हॅल्यूज आर व्हेरी क्लोज टू दिस. आणि त्यामुळे आपण काय म्हणालो होतो की इन पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप व्हॉट वी गॉट, द रिझल्ट वॉज दॅट ॲक्च्युली द लाईन विच वॉज इमिटेड, इट इज नॉट अ सिंगल लाईन बट ग्रुप ऑफ कलेक्शन ऑफ व्हेरी क्लोजली स्पेस्ड लाईन्स. ओके, असं 2 लाईन्स मिळाल्या. कुठं एक लाईनची 3 लाईन्स मिळाल्या, म्हणजे समजा हा काहीतरी
700 आहे, तर हा 700ची रिलेटेड फ्रिक्वेन्सी इमिटच नाही झालेली आहे, पण त्याच्या आसपासचे 3 इमिट झालेले आहेत. मग ते भले 699 असेल, 700.01 असेल, 700.5 असेल, असं व्हेरी व्हेरी क्लोजली स्पेस्ड 3 लाईन्स आहेत. म्हणजे ॲक्च्युली 3 इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झालेले आहेत. भले डिफरन्स इन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सी और डिफरन्स इन द वेवलेंथ इज व्हेरी व्हेरी स्मॉल. मग त्याचा काहीतरी अर्थ आहे. त्याचा अर्थ मग आपण जो काही याच्यावरून आधारित न्यूक्लियस आणि मग फर्स्ट ऑर्बिट, मग सेकंड ऑर्बिट, मग थर्ड ऑर्बिट असं काढून ठेवलं, आता ते इट इज नॉट परफेक्ट. इट इज नॉट परफेक्ट. इट इज असं म्हणता येणार नाही की इट इज एंटायरली रॉंग, बट इट इज नॉट परफेक्ट, नॉट एक्झॅक्ट, समथिंग एल्स इज देअर. तर पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ ॲक्च्युली हे लाईन्स आहेत. ओके, हाय रिझोल्युशनवाला. ओके, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप. ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. मग एखाद्या लाईनला त्याच फ्रिक्वेन्सीचं मिळालं म्हणून सिंगल, एखाद्याचे 2 क्लोजली स्पेस्ड, कुठं 3 क्लोजली स्पेस्ड, कुठं 4 क्लोजली स्पेस्ड, असं झालं. आता याचा अर्थ काय पुढं कळणार. ओके, आता मग आपल्याला पुढं काय काय लक्षात आलं ते सगळं कलेक्टिवली आपण पहिल्यांदा बघणार, आणि मग त्याच्यावर आधारित पुढचा जो आपण ज्याला मॉडर्न म्हणतो आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याचे रूल्स वगैरे बघून डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वापरणार, शिकणार आणि वापरणार. असं ते आता इथून पुढचा आपला प्रवास आहे शिकण्याचा, आपल्या सिलेबसप्रमाणे. म्हणजे मी सगळ्या नीट आणि या लेवलचं गृहीत धरून बोलतो. ओके, ते शिकल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची सवय झाल्यानंतर मग परत न्यूमेरिकल्स आणि MCQजला एस्पेशली याच्या आधीचे काही इक्वेशन्स, जसं हे आणि हे इक्वेशन आणि काही प्लँक्स. ओके, त्याचे न्यूमेरिकल सोपं असतं, ते आता त्या वी हॅव सीन दॅट, ते पण बघणार. ओके, पण फर्स्ट थ्रस्ट ज्याला मी 100% म्हणालो ऑलमोस्ट, की हे सगळं आयडिया घेऊन एक चित्र डोळ्यासमोर उभं राहण्यासाठी आहे. हे डिराईव्ह करण्यासाठी नाही आहे सगळं आपल्याला. म्हणजे करायचं असेल तर मग मी म्हणलं की त्याला लागणारा बेस आहे तो BSc, हे असं काहीतरी आहे, आणि याच्यावर आधारित या सगळ्या गोष्टीमुळं आता हे पुढचं आम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वापरणार आहोत. हे चित्र डोळ्यासमोर उभं राहण्यासाठी आहे. ओके, येस. तर पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये असा रिझल्ट मिळाला, म्हणजे दिस इज नॉट परफेक्ट. तर याचं रिझन काय, याचा अर्थ काय. ओके, चर्चा सुरू, अभ्यास सुरू पुढचा. तोपर्यंत काय झालं, द सेम पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप एक्सपेरिमेंट युजिंग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप, हाय रिझोल्युशनवाला, वॉज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पण करता येतं. चर्चा करताना कुठलं तरी एक करूया, कारण रिझल्ट्स आर सेम. इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इट वॉज डन बाय झीमन, म्हणून तो झीमन इफेक्ट, नाही का, झीमन इफेक्ट. ओके, स्टर्क इफेक्ट, इलेक्ट्रिक फील्ड. अल्टिमेट कन्क्लुजन रिझल्ट सेम आहे, त्यामुळे कुठला तर एक चर्चेत घेऊ. पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड वेन इट वॉज कॅरीड आउट, तर त्यावेळेला जो स्पेक्ट्रा आला, इट इज स्टील लाईन स्पेक्ट्रा, इट इज स्टील डिस्कंटिन्युअस स्पेक्ट्रा. हे लक्षात घ्या. म्हणजे ऑल पाथ्स आहे, एनी पाथ्स नाही आहे. ओके, पण तिथं काय लक्षात आलं, इथं वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर क्लोजली स्पेस्ड लाईन्स. आणि पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप इन मॅग्नेटिक फील्डमध्ये काय झालं, नाही का, इथं काय झालं, वॉज कंपोज्ड ऑफ. याच्या सगळ्यातून अर्थ काय निघाला, की ईच लाईन वॉज, इथं जी एक लाईन आहे, ॲक्च्युली एक लाईन नाही आहे, म्हणजे ती एकाच फ्रिक्वेन्सीची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट झालेली नाही आहे, बट व्हेरी क्लोजली स्पेस्ड फ्यू मोर. म्हणजेच म्हणताना कसं म्हटलं, वॉज थोडक्यात लिहितो अगदी, वी हॅव डिस्कस दिस अर्लियर, वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर बट क्लोजली स्पेस्ड लाईन्स. हे पुन्हा तुम्ही ऐकलेलं आहे, जस्ट रिप्रेझेंटेटिव्ह लिहिलं आहे बारीक. ओके, आपल्याला ऐकताना थोडं फोकस्ड असावं म्हणून. ओके, युजिंग मॅग्नेटिक फील्ड पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपिकचा एक्सपेरिमेंट रिपीट केला, तर त्यावेळेला काय लक्षात आलं, की जे लाईन्स आहेत ते ह्या आता एक्सपेक्टेड हे होतं, तर काय लक्षात आलं, तिथं काय झालं, आता मात्र इट वॉज कंपोज्ड ऑफ नाही आहे. इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय झालं, ईच लाईन ॲक्च्युअली इथं काय झालं बघा, ईच लाईन स्प्लिटेड. दोन्हीत फरक आहे बरं का. इथं 2 वेगळ्या होत्याच, तर 2 वेगळ्या दिसल्या. इथं एकच दिसत होती, इथं 2 दिसल्या. इथं 1 दिसत होती, 3 दिसल्या. इथं 1 दिसत होतं, 4 दिसल्या. म्हणजे ईच लाईन वॉज कंपोज्ड ऑफ फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स बट व्हेरी क्लोजली स्पेस्ड, डिफरन्स व्हेरी लेस.
इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपचा एक्सपेरिमेंट, each line splitted into few more number of lines, मग या फ्रिक्वेन्सीची लाईट या ही फ्रिक्वेन्सी जी आहे, म्हणजे या फ्रिक्वेन्सीला करस्पॉन्डिंग जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, म्हणजे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन या फ्रिक्वेन्सीला मॅच होतं, ते काही फ्रिक्वेन्सीज म्हणजे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स तोच रिझल्ट आला. इथं नाही झालं स्प्लिटिंग. इकडं 2 लाईन स्प्लिट झाल्या, 2 लाईन्स होत्यात, एक नव्हती 2 होती ॲक्च्युली. त्यातली एक फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याला रिलेटेड ते इलेक्ट्रॉनची एनर्जी, त्याला रिलेटेड तो इलेक्ट्रॉनचा पाथ, असा त्याचा अर्थ आहे. तो तसा कनेक्ट करायचा असतो. तर ही जी सिंगल लाईन होती ती आता ॲक्च्युली लक्षात आलं की इट इज क्लोजली स्पेस 2 लाईन्स. रिप्रेझेंटेटिव्ह भाषेत बोलतो आहे मी, त्या प्रमाणात ते असतं. आपल्या लेवलला हे असंच समजून शिकलं तर भरपूर झालं, कुठली एक्झाम असू दे. तर आउट ऑफ 2 लाईन्स एक लाईन आहे ती त्याची पॉवरफुल मॅग्नेटिक फील्डमध्ये पण एकच दिसली, तीच फ्रिक्वेन्सी दिसली. पण दुसरी लाईन आहे ती मात्र, जी फ्रिक्वेन्सी होती ती इट स्प्लिटेड इन टू 3 डिफरंट बट व्हेरी व्हेरी क्लोजली. आता इथं मात्र स्प्लिटेड मॅग्नेटिक फील्ड लावल्यामुळं ते 3 दिसले, म्हणून ते स्प्लिटेड. इट इज कंपोज्ड ऑफ म्हणायचं नाही इथं. आता याचा अर्थ काय पुढं कळणार. काय दिसलं आम्हाला सध्या ते समजून घ्यायचं आहे, आणि त्या सगळ्यावरून मग पुढचं आम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे वापरणार आहोत, क्वांटम थिअरी बेस्ड मॉडर्न. तर ईच लाईन स्प्लिटेड इन टू फ्यू, मग ही 3मध्ये स्प्लिट झाली. पुढचा जो इथं जी जुन्या स्पेक्ट्रोस्कोपमध्ये जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जी लाईन होती, म्हणजेच ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्याला करस्पॉन्डिंग ती लाईन त्या फोटोग्राफिक प्लेटवरती, पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोपमध्ये लक्षात आलं की इट वॉज कंपोज्ड ऑफ 3 क्लोजली स्पेस लाईन्स. आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये पुन्हा हाच एक्सपेरिमेंट केला तर लक्षात आलं की ईच लाईन स्प्लिटेड इन टू. तर एक त्यातली कुठली तरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला रिलेटेड जी लाईन आहे ती तशीच राहिली, म्हणजे त्याच फ्रिक्वेन्सीची तिथं पण दिसली त्या एक्सपेरिमेंटमध्ये पण. दुसरी आहे ती इट स्प्लिटेड इन टू 3, तिसरी आहे ती इट स्प्लिटेड इन टू 5, असं दिसलं. आता याचा अर्थ काय, असं पुढच्या याच्यामध्ये 1, 3, 5, 7 असं दिसणार आहे. ठीक आहे, पुढं लक्षात येईल असं का, तोच नंबर का, सांगणार मीच सांगणार. आता काय झालं ते समजून घ्या. याचा अर्थ की हे जे काही आपण एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यावर आधारित जे काही सांगितलं ते परफेक्ट नाही आहे. ओके, ते पूर्ण डिस्कार्ड करून पूर्ण चुकीचं असं पण नाही, पुढं त्याचा वापर होणार आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर काही गरज आहे आणखी. आणि ते कशावरून सांगतो आहे आपण, पॉवर स्पेक्ट्रोस्कोप. ओके, आणि त्यानंतर इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड ईच लाईन स्प्लिटेड इन टू फ्यू मोर नंबर ऑफ लाईन्स. आणि मग ॲक्च्युली ह्या एवढे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स वेगळ्या वेगळ्या फ्रिक्वेन्सीचे इमिट होतात, त्याचे काहीतरी अर्थ असले पाहिजे. आणि तुम्ही जे अगदी सांगून ठेवलं आहे सिम्पल, फर्स्ट ऑर्बिट ही फ्रिक्वेन्सी, सेकंड ऑर्बिट ही फ्रिक्वेन्सी, असं नाही आहे, काहीतरी वेगळं आहे, त्याच्या आसपासचं आहे पण काहीतरी वेगळं आहे, हे लक्षात आलं. तोपर्यंत एक हे पहिलं आपण झालेलंच पुन्हा रिपीट केलं थोडक्यात. डी ब्रॉग्ला म्हणजे डी ब्रॉगली असं ते प्रोनाऊन्सिएशन थोडा इकडे तिकडे फरक पडतो. जे ओरिजिनल असतं ते म्हणजे अगदी मदर लँग्वेज इंग्लिश असेल तर त्यांचा पण, कारण त्यांना पण ते वेगळी लँग्वेज असते ना. ओके, डी ब्रॉग्ला आमचे टीचर म्हणायचे, डी ब्रॉगली इक्वेशन. त्याने काय अभ्यास केला तर त्यांनी एक इक्वेशन आणलं बघा. काय इक्वेशन आणलं, लॅम्बडा इज इक्वल टू h/m/v, h/m/v, डी ब्रॉग्ला इक्वेशन. ह्याच्या व्हॉट इज दिस इक्वेशन, आता हे सेपरेट समजून घ्यायचं आणि त्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून अल्टिमेटली फायनल जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचे रूल्स बघणार आणि ते वापरणार आपण. तर हे काय सांगतं आपल्याला, तर अ पार्टिकल ऑफ मास m, त्याचा काहीतरी मास असेल ना, म्हणजे भरताना आपण वेट भरतो. ओके, पार्टिकल ऑफ मास m अँड इफ इट इज मूविंग विथ व्हेलॉसिटी v, पार्टिकल ऑफ मास आहे म्हणजे हा खडू पण असेल समजा, त्याचा मास आहे काहीतरी फेकला, त्याचं काहीतरी स्पीड असेल, मूविंग विथ स्पीड v, तर h प्लँक्स कॉन्स्टंट h. ओके, आठवतं का प्लँक्स कॉन्स्टंट,
E proportional to frequency of that electromagnetic radiation, आणि मग तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन proportionally constant h. ओके, ठीक आहे. तर पार्टिकल विथ मास m मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी h आपल्याकडे असेल आणि ते जरी ह्या इक्वेशनमध्ये भरलं h/m/v, तर जी व्हॅल्यू येणार दॅट विल बी लॅम्बडा ऑफ दॅट पार्टिकल इन मोशन. बरं का, लॅम्बडा फॉर दॅट पार्टिकल व्हाईल इन मोशन, व्हाईल इट इज इन मोशन. मग ते इक्वेशन आम्ही इलेक्ट्रॉनसाठी लागू करून बघितलं. ओके, जे थिअरीमध्ये आहेच ते आधीच लिहून ठेवले, म्हणजे त्याचं डिस्कशन करायला आपल्याला वेळ मिळावा, त्याच्यातले बारकावे चर्चा करायला मिळावा म्हणून आधी लिहून ठेवलं. नाहीतर तुमच्यासमोर लिहायचं आणि मग ते कॅल्क्युलेट करून दाखवायचं, तो एम नाही आहे सध्याच्या या लेक्चरचा. ओके, आणि यात काय विशेष नाही आहे, ह्या फिक्स व्हॅल्यूज आहेत, कुठल्याही पुस्तकात आणि कुणाच्याही नोट्समध्ये असतातच, ठरलेला मुद्दा आहे. त्याचा अर्थ कोण सांगणार, त्याचा ॲनालिसिस कोण करणार? तुम्ही करायचं, मी करायचं, मी हिंट द्यायची, किंवा मी हे ॲनालिसिस केलं तर तुम्ही आणखी विचार करायचा. ओके, तर हे इक्वेशन मग डी ब्रॉग्लीचं की अ पार्टिकल मुव्हिंग बॉडी, त्याचा मास आणि व्हेलॉसिटी माहीत असेल तर त्याची वेवलेंथ काढता येते. मग ते इलेक्ट्रॉनला लागू करून बघितलं. मग इलेक्ट्रॉनसाठी तुम्ही प्लँक्स कॉन्स्टंट आहे तो इथं भरला, जूल इंटू सेकंद त्याचं युनिट. ओके, मास ऑफ द इलेक्ट्रॉन के जीमध्ये. आता हे जर जूलची भाषा वापरली म्हणजे एस आय युनिटमधलं मास म्हणजे वेट ॲक्च्युली, आणि हे पण एस आय युनिटमधलं म्हणजे मीटर पर सेकंद, आणि हे के जीमध्ये. जर हा जूल इंटू सेकंद म्हणजे एस आय युनिट. ओके, तर म्हणून मग मास ऑफ वन इलेक्ट्रॉन के जीमध्ये 9.1 × 10⁻³ बघा किती कमी एका इलेक्ट्रॉनचं वेट के जीमध्ये. आपण पाहिजे त्या युनिटमध्ये मग कन्वर्ट करू शकतो. आणि मग व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉनची 3 × 10⁶ इलेक्ट्रॉनची, बरं का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची नव्हे, लाईटची नव्हे, एक्स रे विजिबल लाईट वगैरे, इलेक्ट्रॉनची 3 × 10⁶ मीटर पर सेकंद. हे भरलं तर काय आलं बघा, मीटरमध्ये एवढं आलं 3.32 × 10⁻10 मीटर लॅम्बडा, आणि एंगस्ट्रॉम युनिटमध्ये एवढं आलं. नॅनोमीटरमध्ये काढू शकतो. आता हे जे लॅम्बडा आलेलं आहे हा एक्सरेचा जो आपला रेंज आहे त्या रेंजमध्ये बसतो. समजलं का? इलेक्ट्रॉन डी ब्रॉग्ली इक्वेशन भरलं आणि लॅम्बडा काढला. इलेक्ट्रॉनचा मास आम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी वी नो दॅट. सो सिन्स वी नो मास ऑफ द इलेक्ट्रॉन, velocity of electron, by using de Broglie equation, mathematical equation, we calculated the wavelength in angstrom unit. ओके, ते नॅनोमीटरमध्ये कन्वर्ट करता येईल. ओके, आणि ते वॉट एव्हर लॅम्बडा वी हॅव फाउंड आउट दॅट फिट्स इन टू द रेंज ऑफ एक्स रेज म्हणून जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आपण बघितले त्यातला एक्स रेजची एक रेंज आहे, त्याच्यामध्ये आहे ही व्हॅल्यू. याचा अर्थ ती जी आपण नॉर्मली चर्चेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात त्याला मॅच होणारी आहे ती वेवलेंथ. ओके, याचा अर्थ काय होतो की यावरून काय समजलं की सिन्स द वेवलेंथ कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन डी ब्रॉग्ली इक्वेशन it is in the X-ray range, and electron since mass is known, किती पण कमी असू दे तो माहिती आहे मला, व्हेलॉसिटी इज नोन म्हणजे पार्टिकल नेचर आहे, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे वेव्ह नेचर असतात, कारण का इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे नावातच आहे, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू इच अदर, and electric field into magnetic field and magnetic field into electric field fluctuations, and resultant of that is direction of propagation of light, direction of propagation of electromagnetic radiations आपण बघितलं. म्हणून ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, आणि मग त्यांचा तो स्पेक्ट्रम बघितला आपण, कुठल्या कुठल्या रेंजमध्ये त्यांची फ्रिक्वेन्सी असेल, तर कुणाला एक गॅमा रेज म्हणलेलं आहे, मग एक्स रेज म्हणले आहे, यू व्ही लाईट आहे, विजिबल लाईट आहे, पासून रेडिओपर्यंत गेलो आपण, मध्ये आय आर आहे, आणि आपला इलेक्ट्रॉन हा त्याला मास आहे आम्हाला माहिती आहे, त्याचा काय ते व्हेलॉसिटी माहिती आहे, त्याला पार्टिकल नेचर आहे, आणि प्लस त्याची या इक्वेशनप्रमाणे वेवलेंथ पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला मॅच होणारी आलेली आहे. म्हणजेच काय बरं,
तर याच्यातून काय अर्थ निघतो, तर ते इथे लिहितो मी. इलेक्ट्रॉन हॅज ड्युअल नेचर. आता असं का काढायची गरज निर्माण झाली, कळेल. सस्पेन्स फार मोठा नाही, कळेल, सांगणार. ड्युअल नेचर म्हणजे काय, डबल रोल. ड्युअल नेचर, पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर. इट हॅज मास, इट हॅज वेलॉसिटी, वी कॅन कॅल्क्युलेट. त्या पार्टिकल मास आहे तिथंच आपलं पार्टिकल नेचर. आणि डी ब्रॉग्ली इक्वेशनप्रमाणे त्याचा जो वेवलेंथ आला तो एक्स-रेच्या वेवलेंथच्या रेंजमध्ये बसतो, म्हणजे इट हॅज वेव्ह नेचर. सो इलेक्ट्रॉन हॅज ड्युअल नेचर, इट हॅज पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर, हे लक्षात घ्या. आता याचा वापर कुठं होणार आहे, हा पॉईंट सांगितल्यानंतर तिकडे जाणार आहे आपण. जस्ट हिंट देऊन ठेवतो. हे जे काही मी सांगणार आहे पुन्हा सांगतो की हे डिराईव्ह करायचं नाही आपल्याला. मग आम्हाला BSc स्टॅटिस्टिक्स आणखी मॅथ्स सेकंड इयर थर्ड इयरला जायला पाहिजे, त्याची गरज पण नाही. पण असं काहीतरी वेव्ह इक्वेशन आहे पुढं आणि त्याचा वापर करून हे आमचं पुढचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलेलं आहे. अरे मग वेव्ह इक्वेशन आहे, इट इज अ वेव्ह इक्वेशन आहे, तर हाऊ यू कॅन अप्लाय फॉर इलेक्ट्रॉन्स, असा प्रश्न निर्माण होतो. ओके, हे जे इक्वेशन आहे ते वेव्ह इक्वेशन आहे, ते आणखी थोडंच एक्सप्लेन करायचं आहे व्यवस्थित. त्याचं डेरिव्हेशन वगैरे किंवा ते सॉल्व करत बसायचं नाही आहे, पण ते सॉल्व केल्यानंतर असं रिझल्ट असं त्याचं थोडक्यात ॲनालिसिस करायचं आहे. तर हे जे वेव्ह इक्वेशन आहेत, हे वेव्ह इक्वेशन वी आर गोइंग टू यूज फॉर इलेक्ट्रॉन्स. अरे मग हे वेव्ह इक्वेशन आहे, हाऊ कॅन वी यूज फॉर इलेक्ट्रॉन्स. तर डी ब्रॉग्ली इक्वेशन जे काढून ठेवलं होतं त्यांनी त्याचा फायदा आम्हाला झाला. बघा, कोणी वेगळे लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास केला आणि ते एकत्र आलं, किती महत्त्वाचं आहे. नाहीतर यांचा अभ्यास यांना माहीत नाही, त्यांचा अभ्यास त्यांना माहीत नाही, काहीच उपयोग नाही. सो इंटिग्रेशन, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे सिन्स इट हॅज वेव्ह नेचर ऑल्सो वी कॅन यूज वेव्ह इक्वेशन. ते पुढचं मुद्दा थोडक्यात हिंट देऊन ठेवली. आता इकडे या. तर हा एक मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा. त्यानंतर हायसेनबर्ग त्यांनी पण काहीतरी अभ्यास करून ठेवला होता. त्यांचं प्रिन्सिपलचं नावच बघा, हायसेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. म्हणजे साध्या भाषेमध्ये नथिंग इज सर्टन, एव्हरीथिंग इज अनसर्टन. आणि मग एवढा अभ्यास कशाला केला. बट which probability or where the probability is more, that we can say, we can tell. ओके, त्या अर्थाने हायसेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल ते काय सांगतात. ओके, अनसर्टन्टी इन पोझिशन, बघा डेल्टा एक्स लिहिले म्हणजे पोझिशन, इंटू अनसर्टन्टी इन मोमेंटम. बघा एक्सप्लेन करतो, ऐकून घ्या. द प्रोडक्ट इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू, ऑलमोस्ट इक्वल टू असं आहे ते, h/4π कॉन्स्टंट. आता हा जर स्लाइटली ग्रेटर देन ऑर इक्वल टू असं आहे ते, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टूच आहे ते. आपण इक्वल टू समजून विचार करा. याचा अर्थ तुम्ही पोझिशन म्हणजेच आता हे इलेक्ट्रॉनला लागू करायचं. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस. तर इलेक्ट्रॉनची पोझिशन तुम्ही जेवढी, हा जेवढा छोटा असेल, पोझिशन जेवढी तुम्ही फिक्स ठेवाल की बाबा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस, तर समजा तो इथं असण्याची शक्यता असा विचार केला तुम्ही, पोझिशन फिक्स ठेवली, तर ॲट दॅट पोझिशन मोमेंटम म्हणजे परत त्याची विलॉसिटी म्हणजे परत त्याची एनर्जी. ओके, कुठल्याही भाषेत बोला तर मोमेंटममध्ये व्हरायटी आहे, म्हणजेच त्याची विलॉसिटीमध्ये व्हरायटी आहे, म्हणजे एनर्जीमध्ये व्हरायटी आहे. म्हणजे पोझिशन फिक्स ठेवली एखादी, तर त्या पोझिशनला वेगवेगळ्या एनर्जीचे इलेक्ट्रॉन्स असणार, हा त्याचा अर्थ आहे. किंवा हे जर छोट्यातलं छोटं ठेवलं, म्हणजे साध्या भाषेमध्ये मॅथमॅटिकल भाषेमध्ये छोट्यातलं छोटं डिफरन्स, म्हणजे साध्या भाषेमध्ये प्रॅक्टिकली आपल्या भाषेमध्ये हे जर फिक्स ठेवलं मोमेंटम, तर इथं व्हरायटी मोठी आहे. कारण हे फिक्स आहे म्हटल्यानंतर हे इकडे एवढं येण्यासाठी ह्याच्यामध्ये गॅप मोठा आहे. याचा अर्थ एनर्जी ऑफ अ इलेक्ट्रॉन तुम्ही फिक्स ठेवली, तर त्या एनर्जीचा इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, इट रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस, कुठं असण्याची शक्यता आहे, त्या शक्यता भरपूर आहे. म्हणजे तुम्ही हे फिक्स केलं म्हणजे मोमेंटम फिक्स केला. मोमेंटम फिक्स केला म्हणजे तेच तुम्ही विलॉसिटीच्या भाषेत मांडू शकता, बिकॉज मास इंटू विलॉसिटी इज मोमेंटम. आणि मग हेच विलॉसिटीच्या भाषेमध्ये मांडलं, मास इकडे टाकला, या भाषेत बोला.
तुम्ही त्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी फिक्स केली, तर इलेक्ट्रॉन ऑफ दॅट एनर्जी रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस कुठं कुठं असण्याची शक्यता आहे. तर तो एकाच ठिकाणी कुठं असणार नाही, जसं बोर साहेब म्हणाले, तो कुठं कुठं असण्याची शक्यता आहे. ती शक्यता भरपूर मोठी आहे, सध्या जनरल भाषेत बोलूया. आणि तुमचं मग त्यामुळे हे जेवढं छोटं असेल तेवढं हे मोठं असणार, सो दॅट अल्टिमेटली इट इज कॉन्स्टंट. समजलं का? म्हणजेच हायसेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलमधून आपल्याला काय समजलं, आणि मग डायरेक्ट हायसेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल आणि नीट वगैरेसाठी मग एखादा क्वेश्चन येणार कुठल्या तरी या इक्वेशनवरती किंवा पूर्वीचं एखादं, हे नाही, हे फक्त माहिती पाहिजे. म्हणजे ते करायचं, एखादं असलं तरी करायचं, मुद्दा तो नाही. सांगायचं हेतू काय की पहिला आपल्याला जे पदोपदी लागणारी गोष्ट आहे त्याच्याशिवाय आपण 11वी 12वी कुठलाच टॉपिक करू शकत नाही, कुठलीच नीट CET बोर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते पहिला. आणि ते डायरेक्ट वापरणार आपण, तर ते डायरेक्ट जे रूल्स वापरतो त्याचा बेस काय आहे त्याच्यासाठी हे. आणि मग परत काही न्यूमेरिकल्स बघितलं आहे, काही MCQs बघितलं आहे की मग तो एखादा क्वेश्चन तो येणारच. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर पदोपदी लागणार आहे. अगदी तुम्ही खेळाडू आहात, कलाकार आहात आणि तुम्हाला 60-70% पाडून BSc करायचं आहे आणि करिअर वेगळ्या पद्धतीने करायचं आहे, म्हणजे समजा तरी तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यायला पाहिजे, नीटसाठी यायला पाहिजे, एव्हरी एक्झाम ओके. पण तरी पण सांगितलं, पहिला फोकस कशावर द्यायचा आणि तो करताना परत इकडे यायचं, MCQs न्यूमेरिकल्स ओके. तर याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की हायसेनबर्ग साहेबांनी काय केलेलं आहे, त्याचा अर्थ काय हे कळलं पाहिजे. मग इक्वेशन लक्षात ठेवायचं. मग काही न्यूमेरिकल सोडवले की ते सवय होऊन जाईल की व्हेलॉसिटी ऑफ द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस, ती जर समजा फिक्स असेल या व्हेलॉसिटी फिक्स म्हणजे एनर्जी फिक्स, एनर्जीच्या भाषेत पण लिहिता येईल. तर त्या व्हेलॉसिटीचे रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस कुठं असण्याची शक्यता आहे, रेडियस काय काय असेल त्याच्यात व्हरायटी आहे ओके. म्हणजे बोथ पोझिशन अँड व्हेलॉसिटी किंवा पोझिशन अँड मोमेंटम, ओरिजिनल लँग्वेज त्याची आपण आपल्या भाषेत, पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस अँड एनर्जी, व्हेलॉसिटी म्हणा किंवा एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस. कारण कुठल्या एनर्जीचा इलेक्ट्रॉन आहे त्याप्रमाणे ड्युरिंग स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेवलेंथ ठरणार आहे. ठीक आहे, असू दे. तर पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन अँड velocity of the electron both simultaneously exactly perfectly cannot be told. एक फिक्स असेल तर दुसऱ्यामध्ये व्हरायटी आहे, दुसरा फिक्स असेल तर याच्यामध्ये व्हरायटी आहे. पोझिशन फिक्स केली तर त्या पोझिशनला वेगळे, याचा साध्या भाषेमध्ये अर्थ आहे. हे पुस्तकामध्ये नोट्समध्ये ही लँग्वेज नसते, मी जे काय बोलतो ते हे समजून घेण्याची भाषा आहे. तर एखाद्याची पोझिशन फिक्स केली, न्यूक्लियसपासून इथं रिव्हॉल्व होणारा, या रेडियसला रिव्हॉल्व होणारा इलेक्ट्रॉन, असं जर पोझिशन फिक्स केली तर त्या पोझिशनला रिव्हॉल्व होण्याची शक्यता असणारे इलेक्ट्रॉन्स, त्यांची एनर्जीमध्ये व्हरायटी आहे. आणि एखादं इलेक्ट्रॉन, या एनर्जीचा इलेक्ट्रॉन म्हणजे त्याची व्हेलॉसिटी फिक्स झाली किंवा त्याचं मोमेंटम फिक्स झाला ओके. तर ते फिक्स झालं तर त्या एनर्जीचा म्हणजे त्या व्हेलॉसिटीचा इलेक्ट्रॉन पोझिशन त्याची त्या मोमेंटला अनेक ठिकाणी असण्याची शक्यता आहे. ते अनेक ठिकाणं फिक्स आहेत पण ती अनेक आहेत. ते या इक्वेशनवरती अवलंबून आहे. म्हणजे पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन अँड एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन, पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन अँड व्हेलॉसिटी बोथ सायमल्टेनियसली एक्झॅक्टली कॅनॉट बी टोल्ड. कॅनॉट बी टोल्ड म्हणजे इट इज नॉट एक्झॅक्ट. एकाच एनर्जीचे इलेक्ट्रॉन अनेक वेगवेगळ्या पोझिशन्सला रिव्हॉल्व, एका वेळेला एक असली तरी त्याची अनेक ठिकाणी तो असण्याची शक्यता आहे. त्यातल्या कुठंतरी एका ठिकाणी असणार तो. आणि एनर्जी फिक्स असेल तर पोझिशन्स वेगळ्या, पोझिशन फिक्स असेल तर वेगवेगळे एनर्जीचे इलेक्ट्रॉन्स, असा त्याचा अर्थ आहे. याचे सेपरेट अर्थ, हे सगळे अर्थ काढले इथं जे बोर साहेबांनी आपण करून ठेवलं होतं. त्यानंतर हे 2 एक्सपेरिमेंट, त्यानंतर ह्या इक्वेशनवरून इलेक्ट्रॉन हा आणि हे सगळं चर्चेत घेतल्यानंतर त्याच्यावरून की इलेक्ट्रॉन हॅज ड्युअल नेचर, पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह नेचर, मीन्स Schrodinger's wave equation, this can be applied to electrons. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग ते काय आहे Schrodinger's wave equation ओके. डेल स्क्वेअर तो साय वेव्ह फंक्शन
वेव्ह फंक्शन समजून घ्यायची गोष्ट आहे फक्त. म्हणजे एखाद्या मग त्यातलं बघा मी कुठल्या पद्धतीने सांगतो, समजून घ्यायची भाषा म्हणतो मी. नाही तर डायरेक्ट पुस्तकात कसं असतं, अँड नाव दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज बेस्ड ऑन श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन आणि द इक्वेशन इज ओके, आणि मग सगळे रूल्स खाली असतात. अरे हा काय प्रकार आहे. तर श्रॉडिंजर्स वेव्ह फंक्शन आहे, वेव्ह इक्वेशन आहे. हाऊ वी कॅन यूज वेव्ह इक्वेशन फॉर इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन हॅज ड्युअल नेचर, डी बॉर्गली. त्याचबरोबर आम्हाला कळलं की इलेक्ट्रॉनची पोझिशन आणि एनर्जी म्हणजे मोमेंटम दोन्ही फिक्स असत नाही. ओके. आणि मग आमच्या लक्षात आलं की मग श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन जे वेव्हसाठी आहे दॅट वी कॅन यूज फॉर इलेक्ट्रॉन्स. मग काय केलं आपण, टोटल एनर्जी त्या इलेक्ट्रॉनची, एका वेळेला कुठला तर एक इलेक्ट्रॉन, ओके, त्या म्हणजे त्याची एनर्जी काहीतरी असेल, टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. त्यातले पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, तर टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी हे भरायचं. मग मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, एच कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे. ओके, हे भरलं तर ई एवढी टोटल एनर्जी आणि व्ही एवढं पोटेन्शियल एनर्जी असणारा त्या एनर्जीचा इलेक्ट्रॉन कुठं असण्याची शक्यता आहे. तर 3 डायमेन्शन्समध्ये तो कुठं असण्याची शक्यता आहे, XYZ. तर हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर भरपूर सो मेनी व्हॅल्यूज वी गेट, तेवढे त्या पोझिशनला बट रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस त्या पोझिशनला असलेल्या शक्यता आहेत. तर याचे वी गेट सो मेनी व्हॅल्यूज. ते डेल स्क्वेअर म्हणले म्हणजे ते हे डेल बाय DX स्क्वेअर म्हणजे XYZ ॲक्सिस, 3 डायमेन्शन XYZ ॲक्सिस कुठं असण्याची शक्यता आहे. तर त्याचे पोटेन्शियल एनर्जी जर व्ही असेल आणि टोटल एनर्जी जर ई असेल तर तुम्ही या वेव्ह इक्वेशन श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशनमध्ये भरा. तर तुम्हाला जे वेगळे साय मिळतील त्याच्यावरून तुम्हाला त्याचे साय स्क्वेअर केले की तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन मिळेल. पुढच्या चर्चेमध्ये पुढं आणखी रिपीट होईल. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन मिळेल. ओके. आणि मग ती प्रोबॅबिलिटी मग या एनर्जीचा नाही का, मग तसं वेगळं ई म्हणजे समजा की E1 आणि V1 म्हणूया. टोटल एनर्जी E1 आणि पोटेन्शियल एनर्जी V1 एनर्जी फिक्स केली आपण. तर दॅट इलेक्ट्रॉन, द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग दॅट इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस कुठं असण्याची शक्यता आहे. तर या इक्वेशनमध्ये भरल्यानंतर जे सायचे व्हॅल्यूज येतील, सो मेनी व्हॅल्यूज, त्याचे साय स्क्वेअर केले तर प्रोबॅबिलिटी, अँड दॅट गेव ultimately that gave rise to what we call as orbital बघा लक्षात येतं का, what we call as orbital. ऑर्बिट वेगळं नाही का, न्यूक्लियस आणि मग फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. आणि त्यांनी सांगितलं होतं की फर्स्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरणार, त्याची कॅपॅसिटी संपली की सेकंड ऑर्बिट, ते वेगळं ऑर्बिटल. आता हे एक झालं. मग ऑर्बिटल, मग याच्यानंतरचं परत याच्यावरून आलेलं डिस्कशन, त्याचा मुद्दा मी वेगळं लेक्चर करणार आहे. आपण इथंपर्यंत कसं आलो ते सांगितलं आणि मग याच्यावर बेस्ड मग हे याचं डेरिव्हेशन वगैरे काही करायचं नाही, फक्त याचा अर्थ समजून घ्यायचं की वेव्ह इक्वेशन सॉल्व केलं नाही का. तुम्ही इक्वेशन सॉल्व करता मॅथ्समध्ये सिम्पल आणि त्याच्या एक्सच्या व्हॅल्यूज काढता वगैरे, तसं सॉल्व केलं तर एका कुठल्या तरी समजा E1 आणि V1, टोटल एनर्जी E1 अँड पोटेन्शियल एनर्जी V1 फॉर दॅट इलेक्ट्रॉन, हे वेव्ह इक्वेशन सॉल्व केलं. ओके. सेकंड डेरिव्हेटिव्ह इक्वेशन सॉल्व केलं, साय हा वेव्ह फंक्शन, आणि त्या वेव्ह फंक्शनच्या भरपूर व्हॅल्यूज आल्या, त्याचे साय स्क्वेअर म्हणजे प्रोबॅबिलिटी, त्या एवढे प्रोबॅबिलिटीज आहेत. म्हणजे त्या तो इलेक्ट्रॉन कुठं असण्याची शक्यता आहे, त्याची भरपूर प्रोबॅबिलिटीज आल्या. त्या सर्व प्रोबॅबिलिटीज जॉईन केल्यानंतर एक काहीतरी आम्हाला समोर आलं की या एनर्जीचा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस इकडे असू शकतो, असं त्याचा अर्थ आहे. ते पण याच्यानंतरचं सेपरेट लेक्चर ठेवूया डिस्कशनचं. तो मुद्दा काय, इट रिझल्टेड इन व्हॉट वी कॉल ॲज ऑर्बिटल. सो an electron of particular energy E1 V1
द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन ऑफ पर्टिक्युलर एनर्जी. आता पर्टिक्युलर एनर्जी म्हणजे त्याच्या तो जो काही इमिट करेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजेच इलेक्ट्रॉन करस्पॉन्डिंग टू दॅट पर्टिक्युलर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे ती पर्टिक्युलर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे यातली कुठली तरी असतात बरं का, मॅग्नेटिक फील्डमधलं यातली कुठली तरी असणार, ही नाही. ओके, ती कुठं कुठं असण्याची शक्यता आहे, द प्रोबॅबिलिटी. त्या ज्या सर्व शक्यता जोडल्यानंतर जे काय आम्हाला समोर येईल दॅट इज ऑर्बिटल. ऑर्बिटल म्हणजे माझ्या भाषेमध्ये बघा, ऑर्बिटल इज अ 3 डायमेन्शनल ग्राफ. अजून पुढचं लेक्चर झाल्यानंतर परत हे मागचं लेक्चर ऐका, आणि हे एकदा सुरुवातीला केलं की परत तुम्हाला बघायला लागणार नाही. नंतर डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मग हे न्यूमेरिकल्स याच्याशी रिलेटेड सोपा टॉपिक आहे. तो इमॅजिन करायला व्हिज्युअलाइज करायला सुरुवातीला थोडा त्रास देऊ शकतो, कन्फ्यूज करू शकतो, पण घाबरून जायचं कारण नाही, किंवा केमिस्ट्री पूर्ण आवड काही संबंध नाही. आणि मग नंतर मेकॅनाइज्ड पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे पुढे शिकणार आहोत ते जरी शिकलो तरी पुढची केमिस्ट्री तुमची भिंत असं करायचं नसतं, पण सांगितलं त्याला काही अडचण येत नाही. पण जो एखादा क्वेश्चन येणार असतो नीटला न्यूमेरिकल वगैरे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर पदोपदी लागणार आहे, जे याच्यानंतर बघणार आहे आपण ते सोपं आहे. पण ते जे सोपं आहे ते कशावर आधारित आहे ते थोडं किचकट आहे, तर ते आम्हाला माहीत पाहिजे. त्याला रिलेटेड नीटला वगैरे एखादा क्वेश्चन आला, न्यूमेरिकल आला तर माहीत पाहिजे याचा अर्थ किंवा का वापरायचं वगैरे, अशा अर्थाने काहीतरी येऊ शकेल याची शक्यता जास्त आहे. हे सॉल्व करायचं नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतो. तर इकडं पहिल्यांदा आपण ऑर्बिटल, आणि ज्यांनी हे समजून घेतलेलं नसतं ना ते बरोबर मग MCQमध्ये ऑर्बिट आलं आहे का ऑर्बिटल आलं आहे त्यांना दोन्हीतला फरकच कळलेला नसतो. अजून मी ऑर्बिटल व्यवस्थित सांगायचं आहे तरीसुद्धा फरकच कळलेला नसतो. कमीत कमी ते काहीतरी वेगळं आहे एवढं तरी तुम्हाला आता कळलं, ते चुकतात. ओके, ते चुकतात. तर हे सगळं हे जे पहिल्यांदा बोर साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये मग पॉवरफुल स्पेक्ट्रोस्कोप, मग इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, तोपर्यंत वेव्ह अँड पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रॉनसाठी हे इक्वेशन उपयोगाला आलं. हायसेनबर्गनी पण सांगितलं की बोथ पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन अँड एनर्जी बोथ सायमल्टेनियसली एक्झॅक्टली कॅनॉट बी फाउंड. म्हणजे असंच नाहीत ते, एक फिक्स केलं तर दुसऱ्यामध्ये व्हरायटी आहे, दुसरा फिक्स असेल तर पहिल्यामध्ये व्हरायटी आहे. म्हणजे पोझिशन फिक्स असेल तर त्या पोझिशनला वेगवेगळ्या एनर्जीचे इलेक्ट्रॉन्स असू शकतात रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस, आणि एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन फिक्स केली तर तो एनर्जी दॅट इलेक्ट्रॉन विथ दॅट एनर्जी कॅन बी रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस इन व्हेरियस पोझिशन्स. तर त्या व्हेरियस पोझिशन्स म्हणजे किती व्हेरियस आणि किती असू शकतात, तर त्याच्यासाठी हे श्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन आहे. आणि मग तो इलेक्ट्रॉन त्याची जी एनर्जी फिक्स केली म्हणालो नाही का, ते E1 आणि V1 जर भरलं तर हे सॉल्व केल्यानंतर जे साय मिळतील व्हॅल्यूज लार्ज नंबर ऑफ, त्याचे साय स्क्वेअर केले तर वी गेट द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस. ओके, हे हा इलेक्ट्रॉन फॉर एक्झाम्पल, ते सगळे प्रोबॅबिलिटी जोडल्यानंतर काहीतरी शेप असेल ना, मग आमच्या पुढं लक्षात येणार आहे कोणाचा स्पेरिकल शेप आहे, कोणाचा प्रोबॅबिलिटीचा कुठं असण्याची शक्यता आहे, त्या शक्यतांची प्रोबॅबिलिटीचा शेप बरं का, दॅट इज कॉल्ड एज ऑर्बिटल. तर इथंपर्यंतची चर्चा, त्यानंतर मग पुढची चर्चा केल्यानंतर परत मागालात की परत हे जरा कळायला लागेल, आणि मग याच्यावरून जे पुढचा भाग आहे तो फार सोपा आहे आणि तो पुढं फार सारखा लागणार आहे, पुन्हा पुन्हा सांगतो आहे, लक्षात घ्या. आणि हे पण करायचंच आहे. येस, थँक्यू व्हेरी मच.